मनामध्ये, पण ज्यांच्यासारखं बनायचं तेच ऐकायला आपण जात नाही. जर तुम्हाला वाटतं की आपण डायमंड बनलं पाहिजे तर तुम्ही त्या लोकांना ऐकलं पाहिजे की जे लोक त्या टार्गेट पर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यासारखं केलं पण पाहिजे. अरे तो बनने की इच्छा डायमंड है, ITC बनना है, ये बनना है, वो बनना है, लेकिन जो बना उसके क्या क्या पापड़ बेले वो करने की तयारी नाही. आणि चेक पण आपला पर वीकला लागला पाहिजे, कमीत कमी 1000 रुपयाची तरी सुरुवात असली पाहिजे. त्यानंतरचं तिसरं सेशन डोंगरे सरांचं झालं, जे STP झालं, आणि चौथं सेशन जे झालं मुरारी म्हणजे सेकंड डेचं चौथं सेशन मुरारी महाले सरांचं झालं. तर त्यांनी पण सांगितलं की डायरेक्टली एखादा डिस्ट्रीब्युटर जेव्हा जॉईंट होतो तेव्हा तो डायरेक्टली स्टेटस वगैरे लावतो. तर सेकंड डेचं जे मुरारी महाले सरांचं जे सेशन झालं तर त्यांनी पण सांगितलं की डायरेक्टली जेव्हा डिस्ट्रीब्युटर जॉईंट होतं तर तो डायरेक्टली कंपनीचं नाव म्हणा किंवा प्रोडक्टचं नाव किंवा एखादा रिझल्ट जर स्टेटस ठेवायचा असला ना तर तो पूर्ण आफ्टर बिफोर सहित कुठले कुठले प्रोडक्ट आहेत ते पण डिटेलिंग देतो. होऊ शकते की काही लोकांना याच्याबद्दल निगेटिव्हिटी असू शकते, हालाकी आपल्या प्रोडक्ट मधले रिझल्ट बेस्टच आहे, पण काही निगेटिव्ह लोक असतात मार्केटमध्ये, तर ते इनडायरेक्टली काही गोष्टी प्रोसेसनी करायला पाहिजे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं जे सेशन आहे तर ते म्हणजे इंडिया ॲग्रोचं सेशन, ते पण फार म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये डोंगरे सरांनी खूप जबरदस्त घेतलं. त्याच्यामध्ये मला एवढंच मी माझं ओपिनियन सांगू शकते, RTP इज अ बॅकबोन. म्हणजे आपल्याला जर का अचिव्हमेंट करायची असली तर RTP शिवाय पर्याय नाही आहे. आणि आज खरंच सांगायला मला प्राऊड वाटतं, मी अकोला टीम मध्ये आहे, सागर गावंडे सरांच्या टीम मध्ये NG ग्रुप, आणि माझे जे सिनियर आहे प्रवीण गावंडे सर यांनी जेव्हा मला फर्स्ट टाइम मला म्हटलं होतं की मॅडम RTP करायचंय, पण मला वाटलं होतं की 2500 रुपये आणि RTP मध्ये काय देणार आहे. तर नेमकं असं झालं होतं की त्या टायमाला माझा 9000 रुपयाचा चेक होता सर, आदल्या दिवशी दिसला आणि दुसऱ्या दिवशी इन्कम उडालं. मी जेव्हा सरांना म्हटलं ते सर बोलले 2500 रुपये दिले नाही, म्हणून मी पण सांगितलं नाही की ID वर रिपर्चेस एवढ्या वेळा टाइममध्ये करायचं असतं. आणि मग शॉपीवाल्या सरांनी पण तेच बोललं की RTP महत्वाचं आहे. आणि तेव्हापासून सर मी 7 RTP कंटिन्यू केले, 5 अकोल्यामध्ये केले, 1 सापुतारा आहे. आणि माझं मिशन पण हे आहे की जोपर्यंत माझं म्हणजे पहिलं टार्गेट NTC आहे, आणि NTC त्यानंतर मी जोपर्यंत डायमंड बनत नाही तोपर्यंत RTPची फीस 5000 रुपये जरी असली तरी मी RTP सोडणार नाही. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. कधी मिळालं? घेतलं नव्हतं तेव्हा. अच्छा, म्हणजे बरेच वर्ष ना, मागच्या अभ्यास